27 फेब्रुवारी 2026 रोजी इयत्ता 10वीचा इंग्लिश या विषयाचा पेपर यामध्ये कोणते प्रश्न विचारले जातील असा मला बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो किंवा मी जे पेपर दाखवते त्यामधील हेच प्रश्न येतील का असाही मला बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो. पण त्यापेक्षा पेपर कमी वेळात कशा पद्धतीने सोडवायचा असतो, बोर्डाला उत्तरपत्रिका कशी अपेक्षित असते, टॉपमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची अभ्यास करण्याची पद्धत कशी असते, तर टॉपचे विद्यार्थी बोर्डाची उत्तरपत्रिका कशी लिहितात हे सगळं दाखवण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲज सपोर्ट या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर तुमचा इंग्लिश या विषयाचा पेपर एकूण 80 मार्क्सचा असतो, ज्यामध्ये पहा सेक्शन 1 जो असणार आहे तो तुम्हाला 10 मार्क्ससाठी असणार आहे आणि जो लँग्वेज स्टडीवरती असणार आहे. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1A असणार आहे, तो तुम्हाला एकूण 8 मार्क्ससाठी असणार आहे आणि क्वेश्चन नंबर 1B जो असणार आहे तो 2 मार्क्ससाठी असणार आहे. तर अशा तऱ्हेने सेक्शन 1 जो आहे तो तुम्हाला पेपरच्या नेहमी उजव्या बाजूला सेक्शन 1 स्टार्ट करायचा आहे आणि जो मेन प्रश्न असतो तोही नेहमी उत्तरपत्रिकेच्या उजव्या बाजूच्या पानावरच लिहायचा आहे. तर सर्वात प्रथम क्वेश्चन नंबर 1A असणार आहे तो पाहूया. तर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर पहिला असणार आहे तो डू ॲज डायरेक्टेड, ज्यामध्ये कंप्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्टर लेटर्स, ज्यामध्ये तुम्हाला 4 वर्ड्स पूर्ण देणार आहेत आणि प्रत्येक वर्डमध्ये करेक्टर लेटर्सचा वापर करून ते वर्ड तुम्हाला मिनिंगफुल करायचं आहे, लिहायचं आहे, ज्यामध्ये तुम्हाला 2 मार्क्स हे असणार आहेत. प्रत्येक वर्डला अर्धा मार्क असणार आहे. त्यानंतर दुसरा असणार आहे तो बघा, तुम्हाला वर्ड्स देतील आणि ते तुम्हाला काय करायचे तर अल्फाबेटिकल ऑर्डर्समध्ये त्यांचं अरेंजमेंट करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित तिथे 2 मार्क्स हे भेटतील. 2 प्रश्न असणार आहेत आणि तुम्हाला किती प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क्सचा असणार आहे. त्यानंतर तिसरा बघा, तिसरा असणार आहे तो पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस, म्हणजेच विरामचिन्हांचा योग्य वापर करून वाक्य पुन्हा लिहायचं आहे. तर तिथं स्वल्पविराम किंवा डबल कोटेशन, पूर्णविराम जे योग्य तिथं त्या सेंटेन्सचा अर्थ तुम्हाला जर व्यवस्थित कळाला आणि त्यामध्ये कोणतं तुम्हाला तिथं पंक्च्युएशन मार्क्स वापरायचे आहेत ते वापरून तुम्ही ते सेंटेन्स लिहायचं आहे पुन्हा एकदा. आणि ज्याला किती मार्क्स असणार आहेत तर 2 मार्क्स असणार आहेत. प्रत्येक सेंटेन्सला 1 मार्क्स असणार आहे. त्यानंतर पहा चौथा असणार आहे तो असणार आहे तुमचा की एखादा वर्ड देतील आणि त्यापासून तुम्हाला मिनिंगफुल 3 वर्ड्स त्या वर्ड्सच्या असणाऱ्या लेटर्सचा यूज करून तुम्हाला मिनिंगफुल 3 वर्ड्स ॲटलिस्ट करायचे आहेत, तर ज्याला देखील 2 मार्क्स असणार आहेत. त्यानंतर पहा पाचवा असणार आहे तो कंप्लीट द वेब करायचं आहे, ज्यामध्ये तुम्हाला एखादं नाउन देतील आणि त्याच्या रिलेटेड तुम्हाला ॲडजेक्टिव्स लिहायला सांगतील. ते देखील तुम्ही पेननं ही कृती लिहिली तरी वेब डायग्राम काढली तरी चालेल, ज्यासाठी किती 2 मार्क्स असणार आहेत. त्यानंतर 6वा जो असणार आहे तो पहा, ज्यामध्ये तुम्हाला एखादी वर्ड चेन तयार करायची आहे, ज्यामध्ये तुम्हाला जो पहिला वर्ड आहे टायगर तर त्याचं शेवटचं जे लेटर आर आहे त्यापासून तुम्हाला नवीन वर्ड तयार करायचा आहे आणि जो वर्ड नाउनच असला पाहिजे. तर अशी वर्ड चेंज जे असणार आहे त्यासाठी 2 मार्क्स तुम्हाला अपेक्षित 2 मार्क्स असणार आहेत आणि तुम्हाला अपेक्षित उत्तर हे असं लिहायचं आहे बोर्डाच्या परीक्षेत. त्यामुळे तुम्ही पाहू शकता की क्वेश्चन नंबर 1A जो असणार आहे त्यामधील तुम्हाला कोणतेही 4 प्रश्न सोडवायचे आहेत, ज्यामध्ये तुम्हाला काय असणार आहेत तर एकूण 6 असणार आहेत आणि 4 प्रश्न हे सोडवायचे आहेत. ऑप्शनला 2 असणार आहेत, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित जे तुम्हाला सोपं वाटेल ते सोडवायचं आहे. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर जो 1B असणार आहे तो असणार आहे तुमचा काय असणार आहे तर तो देखील लँग्वेज स्टडीवरचाच असणार आहे, जो तुम्हाला 2 मार्क्सचा विचारण्यात येतो. ज्यामध्ये पहा पहिला जो असणार आहे त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एखादी फ्रेज देणार आहेत आणि त्याचं सेंटेन्समध्ये तुम्हाला रूपांतर करून ते सेंटेन्स मिनिंगफुल असं त्या वाक्यप्रचाराचा उपयोग करून व्यवस्थित त्या फ्रेजचा उपयोग करून ते वाक्य तुम्हाला तयार करायचं आहे, ज्यासाठी 1 मार्क्स असणार आहे. किंवा तुम्हाला यामध्ये देखील ऑप्शन देणार आहेत की एखादं अपूर्ण सेंटेन्स देतील आणि तिथं ॲड अ क्लॉज करायला सांगतील,
ज्यापासून तुम्हाला एक मीनिंगफुल सेंटेन्स तयार करायचा आहे आणि ज्यासाठी किती मार्क्स हे असणार आहेत, 1 मार्क्ससाठी हा प्रश्न असणार आहे. कोणतेही एक सोडवायचं आहे. त्यानंतर पहा दुसरा जो असणार आहे क्वेश्चन नंबर 1B मधला दुसरा जो असणार आहे तो असणार आहे तुम्हाला वर्ड्स देतील आणि त्याला ॲड अ प्रिफिक्स किंवा सफिक्स करायला सांगतील जेणेकरून ते मीनिंगफुल एखादा वर्ड तयार होईल. तर इथं पॉसिबलपासून इम्पॉसिबल म्हणजेच काय केलं इथं प्रिफिक्स आय एम जोडलेला आहे. त्यापासून वर्ड काय झालेला आहे तर इम्पॉसिबल झालेला आहे आणि अपॉइंटमेंट हा वर्ड दिलेला आहे त्यापासून तुम्हाला काय मेंट हे जे सफिक्स जोडलेला आहे त्यामुळे वर्ड मिनिंगफुल काय झालेला आहे तर अपॉइंटमेंट झालेला आहे. ह्याला ऑर देखील असू शकतो असणार आहे ज्यामध्ये पहा कोणत्याही दिलेल्या जो वर्ड्स आहे त्यापैकी एका वर्ड्सचा वापर करून तुम्हाला एक मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचा आहे. तर इथं पॉसिबल दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही एक मिनिंगफुल सेंटेन्स करू शकता की इज इट पॉसिबल टू अचीव 95 मार्क्स इन इंग्लिश बोर्ड एक्झाम. सो तुम्ही कोणतंही तुम्हाला जे सोपे जाईल ते तुम्ही सोडवू शकता. त्यानंतर पहा आपण क्वेश्चन नंबर 1A आणि B पाहिला जो 10 मार्क्ससाठी लँग्वेज स्टडीवरती असणार आहे. खूप सोपा असणार आहे त्यामुळे व्यवस्थित अगदी बोर्डाच्या परीक्षेत लिहायचा आहे. त्यानंतर क्वेश्चन जो सेक्शन सेकंड स्टार्ट होणार आहे तो नेहमी तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेच्या जी उत्तरपत्रिका देतील त्याच्या काय करायचं आहे तर नवीन पेजवर तुम्हाला घ्यायचं आहे. इथे मी ह्याच पेजवर दिलेलं आहे परंतु तुम्ही नवीन पेजवर सेक्शन सेकंड स्टार्ट करायचा आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर 2 जो असणार आहे सेक्शन सेकंड तो तुम्हाला एकूण 20 मार्क्ससाठी असणार आहे ज्यामध्ये सीन पॅसेज देणार आहेत व त्यावरील प्रश्न विचारण्यात येतात. तर कशा प्रकारचे प्रश्न विचारतात आणि तुम्ही उत्तर कसे लिहिले पाहिजे चला तर पाहूयात. तर सर्वप्रथम क्वेश्चन नंबर 2A जो असणार आहे तो सीन पॅसेज असणार आहे जो तुम्हाला पाठ्यपुस्तकात शिकवलेला असणार आहे त्यापैकीच एक पॅसेज येणार आहे आणि ज्यावरचे तुम्हाला 10 मार्क्सचे प्रश्न विचारतील. A1 जो असणार आहे तो पहा सिंपल फॅक्च्युअलचा असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला ट्रू फॉल्स लिहा किंवा फिल इन द ब्लँक्स. त्यानंतर तुम्हाला काय विचारू शकतात तर त्यांनी की वेब चार्ट बेस्ड ऑन द पॅसेज कंप्लीट करा. तर इथे अतिशय सोपे असे प्रश्न असणार आहेत. तर तुम्ही पाहू शकता इथे फक्त तुम्ही काय करायचं आहे तर ट्रू और फॉल्स लिहायचं आहे. सेंटेन्स लिहिण्याची अजिबात आवश्यकता नाही त्यामुळे तुम्हाला तिथे 2 मार्क्ससाठी A1 असणार आहे. त्यानंतर पहा A2 जो असणार आहे तो कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलवरती असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला अरेंज द सेंटेन्सेस इन अ अकॉर्ड इन अ सिक्वेन्स इन अ पॅसेज म्हणजे जसे सेंटेन्स सिक्वेन्सने आलेले आहेत त्यानुसार ते सिक्वेन्सने लिहा किंवा शॉर्ट टाईपचे आन्सर्स किंवा व्हाय और हाऊ टाईपचे क्वेश्चन्स विचारू शकतात ज्याचे उत्तर तुम्हाला पॅसेजमधीलच शोधून लिहायचे आहे आणि ज्यासाठी किती 2 मार्क्स हे असणार आहेत. त्यानंतर A3 जो असणार आहे तो पहा व्होकॅब्युलरी बेस्ड असणार आहे म्हणजेच तुम्हाला काय करायचं आहे सिनोनॉम्स अँटोनॉम्स किंवा ॲडजेक्टिव्स फाइंड करून पॅसेजमधले लिहा. तर ते खूप सोपा प्रश्न 2 मार्क्ससाठी असणार आहे किंवा मॅचिंग द पेअर्स त्यानंतर मिनिंगफुल वर्ड्स डिस्क्रायबिंग वर्ड्स पॅसेजमधले शोधून लिहा ज्यासाठी किती 2 मार्क्स हे तुम्हाला असणार आहेत. त्यानंतर A4 जो असणार आहे तो अगेन ग्रामरवर असणार आहे. त्यामध्ये पहा तुम्ही की नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करून वाक्य पुन्हा लिहा. त्यानंतर ॲक्टिव्ह व्हॉईसचे पॅसिव्ह व्हॉईस करा किंवा क्वेश्चन टॅग तयार करा. टेन्सचं पास्ट टेन्सचं फ्युचर टेन्समध्ये वाक्याचं रूपांतर करा. तर असे सोपे प्रश्न तुम्हाला हे 2 मार्क्ससाठी A4मध्ये विचारले जाणार आहेत. त्यामुळे A4चा प्रश्न कोणीही स्किप करायचा नाही जो ग्रामरवरती असणार आहे. जर तुमचं ग्रामर व्यवस्थित असेल तर तुम्ही हा प्रश्न व्यवस्थित सोडवू शकता. त्यानंतर पहा A5 जो असणार आहे तो अगेन तुमचा पर्सनल रिस्पॉन्सवरती असणार आहे ज्यामध्ये एखादा पॅसेज तुम्हाला जो देणार आहे त्याच्याशीच रिलेटेड टॉपिक देणार आहेत आणि त्यावर तुमचे एक 4 ते 5 वाक्यात तुम्हाला त्याचं उत्तर लिहायचं आहे ज्यासाठी 2 मार्क्स हे असणार आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता एखादा पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन काय दिलेला आहे तर डायबिटीज कॅन्सर एड्स डेंग्यू तर कोणत्याही एका तुम्हाला जो दिलेला आहे डिसीज त्याविषयी काय लिहायचं आहे तर सिम्पटम्स लिहायचे आहेत ते तुम्ही व्यवस्थित अगदी लिहू शकता जर तुम्हाला माहीत असेल तर. पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न देखील सोपा असतो जो विद्यार्थी व्यवस्थित लिहू शकतात असाच प्रश्न बोर्डाच्या परीक्षेत विचारला जातो आणि ओपन एंडेड क्वेश्चन्स असल्यामुळे तिथे तुमचंच उत्तर लिहायचं आहे आणि तिथे ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स अजिबात करायच्या नाहीत. 2 मार्क्ससाठी तुम्हाला 4 ते 5 ओळी त्याचं उत्तर हे लिहिणे अपेक्षित आहे.
त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 2B जो असणार आहे तो अगेन तुमचा सीन पॅसेजवरतीच असणार आहे. त्यामुळे पाठ्यपुस्तकातील जे तुमच्या इंग्लिशच्या पाठ्यपुस्तकातील जे काही तुमचे सर्व चॅप्टर्स आहेत ते तुम्ही व्यवस्थित करून जायचे आहेत. त्यानंतर पहा B1 जो असणार आहे तो सिंपल फॅक्च्युअलवरती फिल इन द ब्लँक्स दिलेले आहेत. तिथं ट्रू फॉल्स काहीही देऊ शकतात. तर ते अतिशय सोपे असतात 2 मार्क्ससाठी, जे पॅसेजवरतीच बेस्ड क्वेश्चन्स असतात. त्यानंतर B2 जो आहे तो बघा वेब चार्ट बेस्ड डायग्राम असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला पॅसेजमधीलच काय करायचे तर उत्तर शोधून इथे व्यवस्थित अगदी चौकटीत लिहायचं आहे, जे तुम्ही पेनेनं काढू शकता. त्यानंतर तो देखील किती 2 मार्क्सचा B2चा क्वेश्चन असणार आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, B3 जो असणार आहे तो तुम्हाला किती मार्क्सचा 3 मार्क्सचा असणार आहे, ज्यामध्ये व्होकॅब्युलरी बेस्ड क्वेश्चन्स असू शकतात. तर त्यामध्ये सिनोनिम्स, अँटोनिम्स किंवा तुम्हाला मॅचिंग पेअर्स, तर इथे मॅचिंग पेअर्स दिलेले आहेत, तर ते खूप सोपे असणार आहेत, जे 2 मार्क्स तुम्हाला देऊन जाणार आहेत. त्यानंतर B4 असणार आहे तो असणार आहे तुम्हाला ग्रामरवरचा क्वेश्चन, ज्यामध्ये निगेटिव्ह सेंटेन्स करा किंवा तुम्हाला क्वेश्चन टॅग ॲड करा. क्वेश्चन टॅग कोणता या सेंटेन्सला येईल करेक्ट चूज करा. ते ऑप्शन तुम्हाला जस्ट लिहायचं आहे. तुम्ही सेंटेन्स परत लिहून ऑप्शन लिहिला तरी चालेल. दोन्ही पण तुम्हाला ॲक्सेप्टेड आहे बोर्डाच्या परीक्षेत. तर तुम्ही व्यवस्थित अगदी त्याचं उत्तर हे लिहायचं आहे आणि तुम्ही प्रश्न क्रमांक कोणता सोडवला आहे आणि तो त्याचं उत्तर काय तिथं व्यवस्थित अगदी प्रश्न क्रमांक त्याच्या उत्तराच्या पुढं प्रश्न क्रमांक लिहायला अजिबात विसरायचं नाही. त्यानंतर बघा B5 जो असणार आहे तो तुमचा असणार आहे पर्सनल रिस्पॉन्सवरचा, ज्यामध्ये तुम्हाला एखादा पॅसेजेस रिलेटेड तुम्हाला टॉपिक देतील आणि ज्यावर तुमचं उत्तर हे लिहिणं अपेक्षित आहे. तर इथं पाहू शकता की तुम्हाला बुक्स रीडिंग करायला तुम्हाला आवडतं का, तर येस म्हणायचं. त्यानंतर तुम्हाला का आवडतं, तर आय फाइंड इट टू बी अ ग्रेट वे टू रिलॅक्स अँड escape from the stresses of daily life. Reading allows me to explore new worlds, learn about different cultures and gain new perspective. तर तुमच्या भाषेमध्ये असं लिहायचं की तुम्हाला रीडिंग, आय लव्ह रीडिंग बिकॉज इट क्लिअर्स अवर माइंड्स, काम्स माय नर्व्स अँड ड्युरिंग रीडिंग आय बिकम अ स्ट्रेस अँड प्रॉब्लेम फ्री. आय गेट रिअली हुकड इन टू द बुक्स अँड आय फील ॲज आय एम अ कॅरेक्टर माय सेल्फ अँड ॲज आय एम इन द बुक्स. तर अशा प्रकारे तुम्हाला व्यवस्थित अगदी मिनिंगफुल सेंटेन्सेस लिहायचे, जे ग्रॅमॅटिकली मिस्टेक्स न करता व्यवस्थित ग्रॅमॅटिकली करेक्टच असले पाहिजेत असं लिहायचं आहे. आणि इथं सिम्पल सेंटेन्समध्ये तुम्ही जरी लिहिला आणि जे तुम्हाला तिथं 2 मार्क्स हे देऊन जातं, त्यामुळे हा प्रश्न देखील तुम्ही व्यवस्थित अगदी सोडवायचा आहे. तर आपण सेक्शन 2 जो बघितला तो सीन पॅसेजवरती होता, तो एकूण 20 मार्क्ससाठी असणार आहे. खूप सोपा असणार आहे. त्यानंतर पहा सेक्शन 3 जो असणार आहे तो तुमचा पोएट्रीवरती असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला इंग्लिशच्या ज्या सीन पोएम्स आहेत त्याच इथे एक पोएम देणार आहेत. क्वेश्चन नंबर 3A मध्ये, ज्यामध्ये तुम्हाला त्याच्यावरचे 5 मार्क्सचे प्रश्न विचारणार आहेत. तर तुम्हाला एकूण सेक्शन 3 जो असणार आहे तो 10 मार्क्स असणार आहे आणि 5 मार्क्सचे क्वेश्चन नंबर 3A ला असणार आहे. त्यामध्ये पहा A1 जो असणार आहे तो सिंपल फॅक्च्युअलवरती असणार आहे. अगेन फिल इन द ब्लँक्स, ट्रू ऑर फॉल्स सोपे असणार आहे, जे तुम्हाला पोएम देतील त्यावरीलच तुम्हाला उत्तर शोधून तिथं व्यवस्थित अगदी फिल इन द ब्लँक्स लिहायचे आहेत, ज्या 2 मार्क्ससाठी असणार आहेत. त्यानंतर पहा A2 जो असणार आहे तो कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलवरती असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला व्हाय, हाऊ टाईपचे क्वेश्चन्स विचारतील. त्याचे उत्तर तुम्हाला व्यवस्थित अगदी ते, जर तुम्हाला कविता कळाली असेल तर तुम्ही तिथे व्यवस्थित त्याचं उत्तर हे लिहू शकता, जे 2 मार्क्स तुम्हाला देऊन जातं. त्यानंतर A3 जो असणार आहे तो व्होकॅब्युलरी बेस्डवरती असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला काय करू शकता तर रायमिंग पेअर्स लिहा, रायमिंग वर्ड्स लिहा त्या किंवा पोएटिक डिव्हाइस यासाठी देखील 1 मार्क्स असणार आहे. तो सोपा असणार आहे. त्यामुळे अशा तऱ्हेने A1, A2, A3 असणार आहे, तो तुम्हाला एक पोएम देणार आहे, त्यावरचे हे प्रश्न असणार आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3B जो असणार आहे तो असणार आहे 5 मार्क्ससाठी ॲप्रिसिएशनवरचा, आणि ज्यामध्ये तुम्हाला एखादी कोणतीही पोएम देतील आणि त्यावरचं ॲप्रिसिएशन लिहा. जी पोएम तुम्हाला पाठ्यपुस्तकातीलच त्यापैकीच एक कोणती तरी पोएम येणार आहे आणि त्यावरचं तुम्हाला टायटल, पोएट, राईम स्कीम काय आहे, फिगर ऑफ स्पीच, सेंट्रल आयडिया, असं 5 पॉईंट्सच्या आधारे तुम्हाला काय करायचं तर ॲप्रिसिएशन हे लिहायचं आहे. तर इथे पाहू शकता टायटलला तुम्हाला अर्धा मार्क्स असणार आहे, पोएटला देखील अर्धा मार्क असणार आहे. त्यानंतर राईम स्कीमला 1 मार्क,
व्यवस्थित लिहिला असाल तर. त्यानंतर फिगर ऑफ स्पीच ओळखून व्यवस्थितच लिहायचं आहे, त्याला देखील 1 मार्क्स असणार आहे. सेंट्रल आयडियाला किती 2 मार्क्स असणार आहेत, त्यामुळे हे तुम्हाला 4 ते 5 ओळीत लिहायचं आहे. तर अशा तऱ्हेने सेक्शन 3 जो होता तो 10 मार्क्सचा होता पोएट्रीवरचा. तुम्ही व्यवस्थितच अगदी तो प्रश्न सोडवायचा आहे आणि जो सोपा असणार आहे. तर चला तर पुढचा सेक्शन पाहूयात. सेक्शन 4 जो असणार आहे तो असणार आहे तुमचा काय असणार आहे, अनसीन पॅसेजवरती असणार आहे. म्हणजे तिथं तुमचा जो इंग्रजी पाठ्यपुस्तकातील कोणताही चॅप्टर्समधील पॅसेज येणार नाही, तर तुम्हाला पाठ्यपुस्तकाबाहेरील इथे अनसीन पॅसेज असणार आहे, ज्याला मार्क्स किती 15 असणार आहेत. त्यामुळे हा प्रश्न देखील तुम्ही व्यवस्थित उतारा. अनसीन पॅसेज वाचायचा आहे आणि त्यावरचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. तर पहा, क्वेश्चन नंबर 4A जो असणार आहे तो 10 मार्क्ससाठी असणार आहे. A1 जो असणार आहे तो अगेन तुम्हाला किती 2 मार्क्ससाठी असणार आहे, सिम्पल फॅक्च्युअल, आणि ज्यामध्ये तुम्हाला फिल इन द ब्लँक्स, त्यानंतर ट्रू ऑर फॉल्स असणार आहे, जे 2 मार्क्ससाठी असणार आहे. त्यानंतर A2 जो असणार आहे तो वेब चार्ट इथं कंप्लीट करा म्हणून दिलेला आहे, ते तुम्ही पेनने व्यवस्थित काढून त्याचं उत्तर पॅसेजमध्येच असणार आहे. जर तुम्ही व्यवस्थित वाचलं असेल तर तुम्हाला लगेच उत्तर त्याचं शोधून तिथं लिहायचं आहे. आणि तुम्हाला हे देखील 2 मार्क्ससाठी कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलवरती हा प्रश्न असणार आहे, जो 2 मार्क्स तुम्हाला देऊन जाणार आहे. त्यानंतर A3 जो असणार आहे तो व्होकॅब्युलरी बेस्डवरती असणार आहे, ज्यामध्ये पहा तुम्हाला 2 मार्क्ससाठी काय विचारतील, तर 4 वर्ड्स येतील, त्याचे अँटोनिम्स फाइंड करून लिहा. अनसीन पॅसेजमध्येच त्याचे तुम्हाला उत्तर असणार आहे, त्यामुळे तुम्ही ते व्यवस्थित पॅसेजवरचे जे अँटोनिम्स वर्ड्स आहेत ते व्यवस्थित तुम्हाला शोधून लिहायचे आहेत. त्यानंतर A4 जो असणार आहे तो ग्रामरचा असणार आहे, तर तुम्हाला इथे नो अदरचा वापर करून परत ते सेंटेन्स लिहायचं आहे. त्यानंतर पहा, A4 हा देखील तुम्हाला 2 मार्क्सचा असणार आहे, ज्यामध्ये 2 प्रश्न विचारतात, प्रत्येकी गुण 1 असणार आहे. तर ॲज वेलचा वापर करून परत ते सेंटेन्स लिहा. तर अशा तऱ्हेने A5 जो असतो तो अगेन तुमचा पर्सनल रिस्पॉन्सवरती असतो. तर इथं काय विचारले बघा, 4 बेनिफिट्स ऑफ डान्सिंग. तर तिथं लिहायचं आहे की डान्सिंग इन्क्रीजेस अवर स्ट्रेंथ अँड फ्लेक्झिबिलिटी, डान्सिंग मेक्स अस स्ट्रेस फ्री, इट इम्प्रूव्ज अवर सोशल कनेक्टिव्हिटी, इट इम्प्रूव्ज अवर कार्डिओव्हास्क्युलर हेल्थ. तर इथे तुम्ही तुमच्या किती तुम्हाला सेंटेन्स सुचतात, तुम्ही किती लिहिता, 5-6 लिहा. कारण जर एक्स्ट्रा लिहिलं तर तिथं तुम्हाला काय होईल, तर तुम्हाला चुकण्याचे मार्क्स कट होण्याचे चान्सेस हे कमी होतील. त्यामुळे इथे 4 दिले असतील तर तुम्ही 5-6 लिहू शकता, ज्याला 2 मार्क्स असणार आहेत. तर अशा तऱ्हेने क्वेश्चन नंबर 4A टू A1 टू A5 जो असणार आहे तो एकूण 10 मार्क्ससाठी असणार आहे, जो अनसीन पॅसेजवरती असणार आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 4B जो असणार आहे तो असणार आहे अनसीन पॅसेजवरची समरी लिहा. तर त्याला एक टायटल द्यायचं आहे व्यवस्थित अगदी, आणि ते समरीसाठी 4 मार्क्स असणार आहेत. जर तुम्ही व्यवस्थित अगदी समरी लिहिला असाल विथ इन्क्लुडिंग ऑल पॉईंट्स ऑफ अनसीन पॅसेजेस, देन यू विल गॉट किती 4 मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही व्यवस्थितच त्याची समरी अगदी थोडक्या म्हणजे 5 ते 6 ओळीत लिहायची आहे, ज्यासाठी 5 मार्क्स हे असणार आहेत. तर अशा तऱ्हेने सेक्शन 4 जो होता तो आपण पाहिला, जो इथून किती मार्क्ससाठी होता, तर तुम्हाला 15 मार्क्स देऊन जाणार होता. त्यामुळे तो प्रश्न व्यवस्थितच सोडवायचा आहे. त्यानंतर सेक्शन 5 जो असणार आहे तो रायटिंग स्किलवरचा असणार आहे, जो एकूण 20 मार्क्ससाठी असणार आहे. ज्यामध्ये बघा क्वेश्चन नंबर 5A जो असणार आहे तो लेटर रायटिंगचा असणार आहे. इन्फॉर्मल लेटर किंवा फॉर्मल लेटर यापैकी एक कोणतंही तुम्हाला लिहायचं आहे. तर इथं मी इन्फॉर्मल लेटर तुम्हाला लिहून दाखवलेला आहे, इथं पाहू शकता. तर डेट, त्यानंतर पत्ता व्यवस्थित लिहायचा आहे. त्यानंतर डिअर फ्रेंड असेल तर त्याचं इंट्रोडक्शन कसं येईल, तर हाऊ आर यू, यस्टरडे आय सॉ ॲडव्हर्टाइजमेंट ॲट अवर स्कूल, नोटीस बोर्ड अबाउट समर कॅम्पस. तर काय आहे तर मेन सब्जेक्ट, तर तिथं व्यवस्थित लिहायचं आहे. यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट लिहिण्याची अजिबात आवश्यकता नाही, कारण ही इन्फॉर्मल लेटर आहे. तर तुम्हाला व्यवस्थित अगदी लिहायचं आहे. एक 7 ते 8 ओळी त्या लेटरचा फॉर्मॅट व्यवस्थित तुम्हाला लिहायचा आहे. त्यानंतर युअर फ्रेंड आणि सानिया, तर व्यवस्थित तिथं नाव लिहायचं आहे आणि तुमच्या फ्रेंड्सचं, आणि तुम्हाला व्यवस्थित अगदी हे लेटर लिहायचं आहे, इन्फॉर्मल लेटर, ज्यासाठी तुम्हाला किती 5 मार्क्स असणार आहेत. त्यामुळे लेटर रायटिंगमध्ये डेट, ईमेल, जर फॉर्मल असेल तर ईमेल लिहायला विसरायचं नाही. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 5B जो असणार आहे तो असणार आहे डायलॉग रायटिंग किंवा स्पीच रायटिंग. यापैकी इथे डायलॉग रायटिंग सोडवून दाखवलेलं आहे, तर 5 मार्क्ससाठी असणार आहे. आणि त्याचं डिव्हिजन कसं असणार आहे पहा, तर क्वेश्चन नंबर 5B1 जो असणार आहे त्यामध्ये
पहिला जो असणार आहे तो तिथं तुम्हाला जम्बल्ड ऑर्डरमध्ये सेंटेन्स देतील डायलॉगचे आणि तुम्हाला ते करेक्ट सिक्वेन्समध्ये लिहायचे ऑर्डरमध्ये लिहायचं आहे. तर तिथं पाहू शकता. तर कसंही देतील आणि त्यानुसार तुम्हाला ते व्यवस्थित लिहायचं आहे, ते वाचायचं आणि व्यवस्थित अगदी लिहायचं आहे, ज्यासाठी 1 मार्क्स असणार आहेत. तिथे कुठेही तुम्हाला फक्त ऑप्शन लिहायचं नाही, तर संपूर्ण जो डायलॉग पेपरमध्ये दिलेला आहे तो उत्तरपत्रिकेत व्यवस्थित सिक्वेन्सनं लिहायचा आहे, ज्यासाठी 1 मार्क्स असणार आहे. त्यानंतर बी जो असणार आहे तो बघा तुम्हाला काय करायचं आहे, तर इनकम्प्लीट देणार आहेत तिने डायलॉग आणि तिथं तुमचं सेंटेन्स घालून तिथं व्यवस्थित ते डायलॉग कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर तिसरा तो देखील 1 मार्क्ससाठी असणार आहे आणि तिसरा जो असणार आहे तर तुम्हाला एखादा विषय देतील, जसं की इथं दिलेला आहे तर इम्पॉर्टन्स ऑफ प्लांटेशन ट्री. तर याविषयी तुम्हाला ॲटलीस्ट 3 मिनिंगफुल सेंटेन्सेस व्हायला पाहिजेत प्रत्येक कॅरेक्टरचे. त्यानुसार तुम्हाला व्यवस्थित अगदी 3 मार्क्ससाठी असल्यामुळे तुम्हाला हा डायलॉग देखील असं अर्धा पेज भरून लिहिला तरी चालेल. तुम्ही व्यवस्थित लिहून ते काय करायचं आहे, तर इथे 3 मार्क्स हे मिळवायचे आहेत. तर डायलॉग रायटिंगचा जो प्रश्न होता तो खूप सोपा होता आणि त्याचा अशा प्रकारे काय केलेलं आहे, तर डिव्हिजन केलेलं आहे. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर जो असणार आहे, क्वेश्चन नंबर 6 जो असणार आहे तो इथे सोडून दाखवलेला नाही, परंतु त्यामध्ये काय असणार आहे, तर इन्फॉर्मेशन ट्रान्सफरचं देखील असणार आहे, ज्यामध्ये 5 मार्क्ससाठी व्हर्बल टू नॉन व्हर्बल किंवा नॉन व्हर्बल किंवा नॉन व्हर्बल टू व्हर्बलचा क्वेश्चन आणि त्यानंतर रिपोर्ट रायटिंग किंवा तुम्ही काय सोडवू शकता, तर स्टोरी रायटिंग असणार आहे. त्यानंतर काय असणार आहे, तर एक्सपांड द थीम असणार आहे, तर तुम्ही एक्सपान्शन ऑफ आयडियाज देखील सोडवू शकता, जे देखील 5 मार्क्ससाठी असणार आहे. तर तुमचं एकूण किती झालं, तर सेक्शन 5 मध्ये किती तुम्हाला 4 प्रश्न सोडवायचे आहेत, जे प्रत्येकी तुम्हाला 5 मार्क्स घेऊन जाणार आहेत. लेटर तुम्ही सोडवू शकता. डायलॉग रायटिंग पण सोपं आहे आणि त्यानंतर व्हर्बल टू नॉन व्हर्बलमधला इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमध्ये देखील तुम्ही एक प्रश्न सोडवू शकता, जो 5 मार्क्ससाठी असणार आहे आणि त्यानंतर एक्सपान्शन ऑफ आयडियाज किंवा तुम्हाला रिपोर्ट रायटिंग सोपं जात असेल तर ते लिहू शकता किंवा स्टोरी रायटिंग लिहू शकता. तुम्हाला त्यापैकी 2 कोणतेही सोडवायचे आहेत. एक एक्सपान्शन आयडिया सोडवू शकता, त्यानंतर काय सोडवू शकता, तर व्हर्बल टू नॉन व्हर्बलचा देखील प्रश्न तुम्ही सोडवला तरी 5 मार्क्स हे तुमचे कुठेही जाणार नाहीत. त्यामुळे अशा तऱ्हेने सेक्शन जो 5 असणार आहे तो एकूण तुमचा किती मार्क्स असणार आहे, तर 20 मार्क्सचा देऊन जाणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 4 हे काय करायचे आहेत, तर प्रश्न हे सोडवायचे आहेत. प्रत्येकी गुण 5 असणार आहेत. त्यानंतर शेवटचा जो सेक्शन आहे तो बघा खूप सोपा असणार आहे, जो असणार आहे ट्रान्सलेशनचा 6 सेक्शन आहे, ज्यामध्ये तुम्हाला किती 5 मार्क्ससाठी असणार आहे. तर त्याचं डिव्हिजन कसं केलं आहे पहा. क्वेश्चन नंबर 7A जो असणार आहे तो असणार आहे 2 मार्क्ससाठी, ज्यामध्ये तुम्हाला कोणतेही 4 वर्ड्सचं मराठी ट्रान्सलेशन काय येते ते लिहायचं आहे. तर इथे व्यवस्थित अगदी फॉर्मॅट दिलेला आहे, असंच लिहायचं आहे वर्ड आणि त्याचं काय असणार आहे, ते 2 मार्क्ससाठी असणार आहे. त्यामुळे 4 हे वर्ड सोडवायचे आहेत. तुम्ही 6 देखील सोडवू शकता, परंतु जे तुम्हाला सोपं वाटतं ते व्यवस्थित अगदी सोडवायचं आहे. त्यानंतर बी जो असणार आहे तो देखील 2 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला काय करतील, तर त्यांनी सेंटेन्स येतील आणि कोणतेही 2 सेंटेन्स तुम्हाला काय मराठीत त्याचं ट्रान्सलेशन करून लिहायचं आहे, ज्यासाठी 2 मार्क्स असणार आहेत. आणि सी जो असणार आहे तो असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रूव्हर्ब देतील आणि त्याचं मराठी ट्रान्सलेशन काय येईल ते लिहायचं आहे, ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की इथं ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स हे त्याचं काय आहे, ही म्हण जी आहे त्याचं मराठी ट्रान्सलेशन काय आहे, तर उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ. त्यानंतर त्यानंतर पहा माईट इज राईट बळी तो कान पिळी. तर यासाठी मी प्रूव्हर्ब्स जे आहे ते तुम्हाला माहीत असले पाहिजेत आणि ते तुम्ही व्यवस्थितच करून जायचे आहेत. तर अशा प्रकारे आपण 80 मार्क्सचा एकूण जो पेपर होता इंग्रजी विषयाचा तो पाहिला. कशाप्रकारे त्याचे प्रश्न तुम्ही सोडवले पाहिजेत परीक्षेत, जेणेकरून बोर्डाला कशाप्रकारे उत्तर अपेक्षित आहे, तर हे सर्व पाहिलं. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. थँक्यू सो मच.